स्वागत करावे सजली राहे मंगल गावे मन उपजी फुलवारी रे साजे गाजे बाजे गूंजे सपनोरी रे किलकारी रे वन उपवन अभिनंदन करता छाई घटा पनियारी रे शक्कर भांको झांकी झांको हुई जश्न की ये तैयारी रे मन हर जाओ धन बरसाओ धन सुखवाड़ो जी रे आयो रे शुभ दिन आयो रे आयो रे शुभ दिन आयो रे आयो रे शुभ दिन आयो रे शुभ दिन आयो बनने भायो नयो नयो सो रंग ले आयो शुभ दिन आयो बनने भायो नयो नयो सो रंग ले आयो होठों पे मुस्कान गुलाबी लायो रे होठों पे मुस्कान गुलाबी लायो रे आयो रे शुभ दिन आयो रे आयो रे शुभ दिन आयो रे ओ आयो रे शुभ दिन आयो रे चंदा लाजो दीपक लाजो झगमग तारे लाई जो जी झगमग तारे लाई जो झगमग तारे लाई जो जी झगमग तारे लाई जो झगमग तारे लाई जो जी खुशियाँ बांटूं दिल में सबके साकर मिसरी भर दो जी हर घूमर रसिया मीठा मीठा गाओ श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जसु जोदायक पलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर राम दूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर रंजन भरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजय कांधे मूंज जनेऊ साजय जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक
गाड्या नाही गेल्या अरे आता गले वाढू ट्रॅफिक मध्ये जाऊ दे मोर व्हिडिओ ओके इथे समोर माझं इथलं उरकलं की रॉयल हॉटेलला आहे मरघट तक है तेरी कहानी पग पग प्यारे दंगल 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 सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे दंगल 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 माँ के पेट से मरघट तक है तेरी कहानी पग पग प्यारे दंगल 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 सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे दंगल 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 धड़कने छाती में जब दुबक जाती हैं पीठ थप थपा उनको फिर जगह बात बन जाती है बावले हाथी सी हर चुनौती है रे सामने खड़ी घूर के पड़ी आंख दिखलाती है तो आंख से उसकी आंख मिला के भिड़ जाने का नाम है प्यारे दंगल 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 सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे दंगल 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 मजबूत भरोसा अपने सपनों पे करना जितने मुंह उतनी बातें गौर कितनों पे करना आज लोगों की बारी जो कहें कह लेने दे तेरा भी दिन आएगा उस दिन हिसाब चुका के रहना अरे भेड़ की हाहाकार के बदले शेर की एक दहाड़ है प्यारे दंगल 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 सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे दंगल 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 थोडक्यात सांगणार आहे कारण वरुण राजा
एवढंच नव्हे तर आपल्या शौर्यानं भारत मातेचं रक्षण करणारे आणि तिची तब्बल 40 वर्ष एक आई म्हणून कर्ज फेडणारे सुपुत्र आदरणीय सन्मान आपण सर्वांच्या वतीने केलाच आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घडत असताना आम्ही रांगत होतो, कारण 85 तुमची सुरुवात ही आहे, पहिली सेवा आहे आणि 82 आमचा जन्म आहे. म्हणजे आम्ही रांगवतो त्या टाइमला. पण मी पूर्ण माहिती घेतल्यानंतर तुमचा जो प्रवास आहे तो अतिशय खडतर आणि खूप आपण म्हणतो एक आदर्शवादी आहे. कारण त्या आदर्शवादी जर असे सर्व प्रवास आमच्या नवीन पिढीला ऐकायला मिळाले तर नक्कीच एक नवीन मेजर, एक नवीन सैनिक या ठिकाणी भरती होईल आणि नक्कीच त्या देशसेवेला आपलं अर्पण करेन सर्वस्व. आदरणीय लहर पाटील साहेबांचा एक शेतकरी कुटुंबामध्ये जन्म होऊन आदरणीय यशोदा माता गुलाबराव लहर पाटील यांच्या पोटी जन्म घेतलेला खडतर जीवन करत असताना 20/4/1985 रोजी त्यांची पहिली भरती झाली. आणि हे सर्व करत असताना त्याच वेळी भुजबळ घराण्याची कन्या सुनीता रतनबाई यशवंतराव भुजबळ यांची कन्या सुनीताचा आणि साहेबांचा विवाह 29/5/1993 रोजी झाला. त्यानंतर साहेबांना ज्यावेळेस बळ मिळतं आणि धाडस असतं, ध्येय असतं देशसेवा करण्याची, कुठेही जाण्याची, तब्बल 11 राज्यामध्ये साहेबांनी आपली सेवा दिलेली आहे. त्यामध्ये जम्मू काश्मीर, गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा, मेघालय या राज्यामध्ये साहेबांनी 40 वर्षे सेवा दिलेली. एवढं मोठं काम, एवढं मोठं कार्य, एवढं मोठं शौर्य आपल्या या परिसरामध्ये. आणि मी आवर्जून सांगेल 40 वर्ष सेवा करणारी मी पहिली व्यक्ती आजपर्यंत ऐकली या परिसरामध्ये, पहिली व्यक्ती ऐकलेली आहे. कारण 18 वर्ष, 20 वर्ष असे कालपर्यंत गेलेले, 25 पर्यंत 40 वर्ष सेवा मी वाचल्यानंतर पोस्टरने परत एकदा पाहिलं, ग्रेशियन स्पेलिंग मिस्टेक झालं नाही, 40 काय ते चुकून म्हणलं, पण खरं 40 वर्ष सेवा देणं हे मोठं काम आहे. त्यानंतर 3 बहिणी 2 भाऊ ह्या सर्वांचा सांभाळ करत त्यांना एक आदर्शवादी जीवन जगत आपल्या कार्याचा ठसा त्यांनी सीमेवरती भारत देशाने ओवलेला आहे आणि आपलं नाव रोशन केलेलं आहे. मुलगा वैभव आणि कन्या स्नेहाच्या संगोपनाचा आणि त्यांना एक आदर्शवादी जीवन जगण्याचा त्यांनी सुद्धा आदर्श एक दिलेला आहे. अशा या बहुमूल, बहुआयामी, आदर्शवादी आणि एक पहाडी व्यक्तिमत्वाचा आपल्या सर्वांच्या वतीनं एकदा जोरदार टाळ्यांच्या काळामध्ये सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. आणि यानंतर मी जास्त वेळ घेणार नाही, कारण यानंतर जे मेजर आहेत लभेकुटुंबावरती जिव्हाळा हितचिंतक असेल सर्व नातेवाईक, सर्व पै पाहुणे उपस्थित, त्यामध्ये आवर्जून असलेले आमचे आदरणीय झुंबरप्पा गायकवाड, आदरणीय नितीनजी गायकवाड, आदरणीय अरुणजी गायकवाड, आदरणीय नितीन भाऊ जगताप, आदरणीय शाजीतात्या गायकवाड, आदरणीय मोहनजी शेलार, आदरणीय संभाजी नेवसे, डॉक्टर निलेश लोणकर, आदरणीय डॉक्टर गणेश लोणकर, दोन्ही बाचे त्यांचे. डॉक्टरांनी मला एक मगाशी त्यांची आठवण सांगितली, आता मी आठवण साहेबांसोबत सांगते, आठवण सांगितली म्हणजे त्याच्यावरूनच मला कळलं की कुठपर्यंत साहेबांनी हे केलेले आहे. डॉक्टर श्री संदीपजी लव्हे त्यांचे बंधू SRPF आहेत, त्यांचे या ठिकाणी स्वागत. आदरणीय सतीश वारवकर, आदरणीय कार्यप्रची विधाते नारायणजी सातव, श्री स्वामी मंडळचे पोलीस भरती अकॅडमीचे आदरणीय संदीपजी टेंगले, तोबरोबर आलेल्या सर्व मान्यवर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांच्या असे सत्कार झाला, भीमा सहकारी साखरकरांचे आदरणीय संचालक अप्पासाहेब भांडाळ असतील, आदरणीय प्रमोद निंबाळकर असतील, सर्व मान्यवर असतील, या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर आदरणीय विठ्ठलजी गोरपड असतील, गायतडक सर असतील, गायतडक सर आहेत का? भारत माता की, भारत माता की. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं, माऊलींच्या सानिध्यामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती धर्मवीर संभाजीराजे राजमाता जिजाबाईंना सर्वांच्या वतीने प्रथमतः कोटी कोटी प्रणाम. आज सत्कार मूर्ती लवे साहेब व्यासपीठावर बसलेले आमचे ऑनरेड लेफ्टनंट नरवणे साहेब, मेमने साहेब, सर्व देशमुख साहेब, सर्व लोक, माजी सैनिक आणि प्रत्येक क्षेत्रातले मान्यवर, नावं मी जास्त घेत नाही, वेळ जास्त नाही होत नाही, म्हणून प्रत्येक क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित कार्यक्रम राहिले त्याबद्दल सर्वांच्या मी प्रथमतः माजी सैनिकांच्या वतीने मी प्रथमतः त्याला धन्यवाद देतो. आज रिटायर्ड प्रोग्राम हा वेगळा आहे.
बाकी सिव्हिलमध्ये जी नोकरी आपण करतो त्या रिटायरमेंट वेगळा आहे. प्रथमतः 40 वर्ष बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये काढणं म्हणजे आम्ही सुद्धा म्हणतो की किती मोठी तपस्या आहे. आज देशामध्ये संरक्षण खातं ज्याचं मजबूत होतो देश मजबूत. तुम्हाला माहिती असेल आता परवाची झालेली कहाणी पाकिस्तान आणि हिंदुस्थान. आता बी लढाई चालू आहे. पेपरला वाचा, टीव्हीला इस्रायल इराण चालू झालेले आहे आणि रशियन युक्रेन बी चालू आहे. आणि परवा आपलं झालं. सांगायचा माझा उद्देश की ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशामध्ये आपल्याला लढाई पण माहिती पाहिजे. ज्या देशामध्ये आपलं नागरिकत्व आहे त्या देशाच्या लढाई माहिती पाहिजे. संरक्षण खातं माहिती पाहिजे. मी पाहिलं, मी विचार करतो की संरक्षण खातं काय, आर्मी काय, एअरफोर्स काय, नेव्ही काय, बीएसएफ काय, एचएस काय माहिती नाही. आणि ते बोर्डला आहे म्हणून आज आपण सुरक्षित आहोत हे विसरू नका. कारण आज लाखो आर्मी आता आम्ही पाहिले प्रत्येक क्षेत्रामध्ये. चेचन असेल, कारगिल असेल, संघर्ष असेल, सर्व बोरेली आहे. सर्वांनी पाहिले चेचनला काय परिस्थिती आहे. -40 टेम्परेचर मध्ये राहावं लागतं. -20 च्या खाली टेम्परेचर कधी येत नाही. पण अशा ठिकाणी सुद्धा लाखो आर्मी आज देशाचं संरक्षण करते. कारण देश मोठा आहे, आपल्याला माहिती पाहिजे. लढाया की झाल्या आपल्या 1962 चायना, 1965 पाकिस्तान, 71 पाकिस्तान आणि कारगिल 1999. आपल्याला माहिती पाहिजे लढाया आपण स्वतंत्र राष्ट्रामध्ये राहतोय. महत्वाची गोष्ट म्हणजे कारगिलचं युद्ध ही फार खतरनाक झालं. त्याच्यामध्ये आपले 523 लोक शहीद झाले. पण इतकं खतरनाक युद्ध या 65 आणि 71 पेक्षा खतरनाक झालं. महत्वाची गोष्ट की आपण जिंकलो तो प्रश्न वेगळा आहे. आज आपल्याकडे एवढी ताकद आहे. सांगायचं उद्या आम्ही एका अभिमानाने सांगतो की आज हिंदुस्थानची जी ताकद आहे ही सर्व जगाला माहिती पडलेली आहे. आणि आपण स्वतःच्या देशामध्ये जे आपण शस्त्रसामुग्री तयार केली आहे ती आपल्या हाताने त्यांचं नामनिश्चित केले आहे. महत्वाची गोष्ट मी जास्त विश्लेषण करीत नाही. परंतु ज्या वेळेला असा काही प्रसंग येत असेल तर कोणत्या क्षेत्रामध्ये असो, कुणी असो, देशाच्या या नागरिक असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणं असो, देशाच्या वरती आपण त्या देशावरती प्रेम करणं पहिले शिकलं पाहिजे. आपल्या हातून कधीही चुकीचं काम, चुकीचं विधान कुणीही करू नये. देशाबद्दलची संरक्षण खात्याबद्दल महत्वाची गोष्ट मी जास्त करीत नाही. आणि ह्या ठिकाणी प्रथमतः मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मी फक्त माझा अनुभव सांगतो. ज्या वेळेस मी 1971 साली भरती झालो, 1971 साली भरती झालो त्यावेळेस काही कळत नव्हतं, ब्लॅकआउट होतं. ज्या वेळेस मी मे मध्ये भरती झालो 1971 साली, त्यावेळेस बांगला आणि इंडियाची पाकिस्तान आणि इंडिया लढाई चालू होती. अशा वेळेस मी भरती झालो त्यावेळेस 2 पॅराशूट रेजिमेंट कमांडो या युनिटमध्ये मी भरती झालो. तेव्हा 5 महिने ट्रेनिंग केली आणि आम्हाला लढाईमध्ये पाठवलं. मी शॉर्टकटमध्ये सांगतो तुम्हाला. 1971 साली बोटॅनिकल गार्डन, 1971 साली आम्हाला लढाईला पाठवलं. त्यावेळेस श्रीमती इंदिरा गांधी होती पंतप्रधान आणि ॲडमिरल मॅनेकशॉ होते. त्यावेळेस आम्हाला काय कळत नव्हतं एवढं, फक्त पॅराशूट घ्यायचे आणि जम्प करायचे एवढंच होतं. तेव्हा रात्री 9 वाजता आम्ही बोटॅनिकल गार्डनमध्ये गेलो. कोणाला माहिती नाही. सर्वांना एक अमेरिकन पॅराशूट दिलं, एक गन दिली आणि सर्वांनी पॅराशूट, गन, हेल्मेट वगैरे सगळ्यांनी घातलं. त्यावेळेस कोणालाच माहिती नाही की आपण कुठं जाणार. आणि 8 वाजता आम्ही टेकअप होणार होतो तर तिथं पाकिस्तानी सैनिक ढाकामध्ये पुंगली नावाचा एक ब्रिज होते त्या ठिकाणी आम्हाला कॅप्चर करायला आम्हाला टास्क मिळाला होता. तर यावेळेस त्या लोकांना कळलं की भारताचे 2 पॅरा युनिट इथं जम्प करणार आहे पॅराशूटनी रात्री 8 वाजता. मग हे जनरल मानेकशॉला कळलं. मग त्यांनी 1 तास पुढे ढकललं. 1 तास पुढे ढकलल्यानंतर मग आम्ही पॅराशूट मध्ये बसलो. पॅराशूटचे अशी 21 विमानं उभी होते.
सगळे 21 विमान उभे, सगळे जेवायचं खावायचं पॅराशूट सगळे आम्ही घालून एक मंदिर उभं केलं. सर्वांनी मंदिरची पूजा केली. छत्रपती शिवाजी महाराज झाले. सर्वजण विमानामध्ये बसले. त्यावेळेस 21 विमानं रात्री 9 वाजता ढाकामध्ये रवाना झाले. 1 तासामध्ये आम्ही पोंगली ब्रिज या ठिकाणी आम्हाला पॅराशूटने उतरवलं. अशा वेळेस एक पाकेट विमान होते. पाकेट विमानाला 2 दरवाजे असतात. एक ह्या बाजूला दरवाजा, एक ह्या बाजूला लाईन, एक ह्या बाजूला लाईन, एक ह्या बाजूला लाईन. अशा लाईनीत आम्ही गेलो. विमानाच्या बाजूला 2 दरवाजे होते. तर विमानामध्ये सार्जंट असतात. तर त्या टायमाला ज्या वेळेस ग्राउंड जवळ येतं ना, ऍक्शन टेशन म्हणलं की एक एक पाऊल पुढे, एक एक पाऊल पुढे, असं 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 होते. काय करतोय देवा, सगळी देवाची प्रार्थना, शिवाजी महाराज की जय सगळं. आणि रॅगिंग लाईन, हेल्मेट वगैरे, गन बी सगळं ओके चेक केलं. त्याच्यानंतर एक इकडं 1 2 1 2 ग्रीन अँड गो झालं की सगळे गेले. खाली काय जमीन आहे काय कोणाला काय माहिती नाही. अशा रात्री वेळेस काही नाही. फक्त आमचं एक हिरवी लाईट होती. त्या लाईटीजवळ आम्ही जम्प करणार होतो. पण अशा वेळेस एक नदी आली, पोंगली नावाची नदी. बांगलादेशमध्ये पोंगली नावाची नदी होती. त्या नदीमध्ये आम्हाला म्हणजे नदीच्या कडेला आम्हाला ड्रॉपिंग केलं. तर कोण जवान झाडात अडकले, कोण चिखलात पडले, कोण बांधावर पडले, कोण पाण्यात पडले, कोण कुठं पडले कोणाला काय माहिती नाही. मग ज्या वेळेस आम्ही तर चिखलातच पडलो. आमचे जे प्लाटून होतं आम्ही चिखलात 12 जण आम्ही चिखलात पडलो. पटापट उठलो. पॅराशूट घेतलं. पॅराशूट गुंडाळायचं नाही तिथं सोडून आम्हाला एक ठिकाणी हिरवी लाईट होती. त्या ठिकाणी आम्ही रवाना झालो. पायामध्ये एवढे बूट होते. सगळा चिखल काय नाही, तसंच जायचं. पाणी असू काही असू काही असू, आपलं ॲम्युनिशन आणि गन सगळे घेऊन आम्ही चालता मग आम्हाला एक टॅक्स मिळाला. आमचे 3 कंपनी, अल्फा, ब्रावो, चार्ली आणि डेल्टा. तर त्यामध्ये चार्ली कंपनी जी होती त्यांना ब्रिज त्यांना कॅप्चर करायचा होता. तर एक साईडला त्यांनी अलर्ट केलं आणि एका साईडला गन लावलं. तर तिकडून पाकिस्तानचं फायरिंग आलं. ह्यांनी ज्यावेळेस ब्रिजवर बोल छत्रपती शिवाजी महाराज की जे ब्रिजवर कॅप्चर केलं तेव्हापर्यंत पाकिस्तानची फायरिंग आली. मशीन गन फायरिंग आली. तिथून जवळजवळ 2 किलोमीटरवर आलं. तर त्याच्यातले काही लोक म्हणजे मरण पावले आणि काही लोकांनी नदीत उडी मारली, ते वाचले. काही लोकांनी लाईन पोझिशन घेतले, ते वाचले. आणि जे असे पळत होते ते खाली. तर असे मग ह्याच्यानंतर आमची कंपनी म्हणजे आमची डेल्टा कंपनी त्याच मृत्यू लोकांना आम्ही घेऊन आलो. कोणाचं आम्ही म्हटलं अरे ह्याला काय नाही झालं असं विचारलं. बघतो तर एवढा हात डोक्यात गेला. हेल्मेट असून पण एवढा हात डोक्यात गेला. कोणाच्या पायाला, कोणाच्या छातीला, असं प्रश्न लागला. मग त्यावेळेस आम्ही थांबलो. मग रात्री पहाटे 3 वाजता आम्हाला परत तिथं दुसरं पोझिशन गेलं. मग आम्ही काय केलं, एक कंपनीकडे 4ही बाजूनी मोर्चा काढले. मोर्चा काढल्यानंतर मुक्तीवाहिनी आली. मुक्तीवाहिनी सैनिक होतं बघा त्यावेळेस. मुक्तीवाहिनी आली. आम्हाला जेवण खावण वगैरे सगळं दिलं. चहा पाणी आणून दिला. मग ते म्हणायचे जय बॉम्बला, मग आम्ही बी म्हणायचो जय बॉम्ब. त्यावेळेस आम्ही थोडस वाचलो. आणि सकाळ झाली 6 वाजता. 6 वाजल्यानंतर आम्ही बघितलं सगळी दुकानं हे ते सगळे सैनिक सोडून. आणि त्यावेळेस आम्ही एकदम फटाफट लढाई म्हणजे 5 दिवसानंतर 6 पाहिलं. 16 डिसेंबरला आम्ही 95 कैदी आणायला गेलो. 95 कैदी आणले आणि बोटॅनिकल गार्डन तिथं आणून सोडलं कलकत्ता स्टेशनवर. प्रत्येकाचे डोळे बांधले. हे झालं काय झालं सगळं आणून. थोडे कैदी दिल्लीला, थोडे कैदी आग्र्याला आणि थोडे कैदी ग्वालियर असे आणून आम्ही सोडले. आणि आम्ही दिल्लीला गेलो. लगेच आम्हाला 26 जानेवारीला आम्ही परेडला गेलो. एक पॅराशूट इथं, एक पॅराशूट मागं, रायफल घेऊन आम्ही चाललो. त्यावेळेस इंदिरा गांधीने आम्हाला शाबासकी दिली. आणि ज्यावेळेस आम्ही स्टेशनवर आलो, कॉलेजची मुलं सांगा तुमच्या घरी काय द्यायचंय, तुम्हाला ब्लेड घ्या, तुम्हाला दाढी बनवायला हे घ्या, चहा घ्या, असं स्टेशन. एवढं म्हणजे मी थोडक्यात सांगितलं. तसं सांगायला भरपूर आहे, मी थोडक्यात सांगितलं.
शिरोमणी सावतामाई महाराजांच्या सेवेशी चरणस्पर्श नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी चरणस्पर्श नमस्कार. आणि आज आपण सर्व ज्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत, आदरणीय हनुमंत लव्हे साहेब, व्यासपीठावरील आजी माजी सैनिक, समोर बसलेले गावचे विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्वांची नावं घेणे शक्य नाही, सर्व मान्यवर, गावातील जमलेले बंधू भगिनी आणि या गावचे सर्व शेतकरी बंधू, आज आपण या ठिकाणी हनुमंत लव्हे साहेब यांचा सेवा स्वप्नपूर्तीचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी जमलेलो आहे. थोडक्यात सैनिक कुणाला म्हणावं किंवा सैनिक काय असतो हे मी माझ्या शब्दात सांगू शकत नाही आणि कोणाजवळही असे शब्द नाहीत की एक सैनिकची व्याख्या करू शकतो. परंतु सैनिक ज्याला म्हणावं जो 45 डिग्री ते 50 डिग्री सेल्सिअस गरमीमध्ये राजस्थान सारख्या ठिकाणी राहतो, जो 12 महिने 24 तास तिथं बर्फ असतो त्या ठिकाणी राहतो, मेघालय, नागालँड, मणिपूर सारख्या ठिकाणी 206 मिलीमीटर पाऊस पडतो त्या ठिकाणी राहतो, आणि जो महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीत जन्म घेतो त्या बहादूर जवानाला सैनिक म्हणावं असं मला वाटतं. खरं तर मान्यवरांनी सर्व सांगितलं. लव्हे साहेबांनी आम्ही राहायला एकत्र होतो, ते आम्हाला खूप सिनियर आहेत. त्यांची 40 वर्ष सर्व्हिस आणि आमची 32 वर्ष सर्व्हिस, ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये 40 वर्ष सर्व्हिस करणं खूप अवघड आहे. आपण इथं बसल्यानंतर ज्यावेळेस अशा गोष्टी ऐकतो त्यावेळेस फक्त आपल्याला कानाला चांगल्या वाटतात किंवा आपल्याला ऐकायला चांगल्या वाटतात, परंतु ज्या वेळेस जो माणूस, जो सैनिक ज्या ठिकाणी राहून आपली ड्युटी करतो, आपलं कर्तव्य बजावतो, तोच माणूस त्याचं विवरण करू शकतो. आपण सर्वजण प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होता, परंतु आमचा सैनिक, तुमचं सुख असेल, दुःख असेल, चांगली गोष्ट असेल, वाईट गोष्ट असेल, प्रत्येकाच्या ह्याच्यात सहभागी होऊ शकत नाही. कारण आमच्या फक्त मनात, ध्यानात आणि डोक्यात फक्त मातृभूमीची सेवा, देशाची सेवा. त्याच्यामुळं एक सैनिकाचा आदर हा प्रत्येक व्यक्तीनं केला पाहिजे. मग तो गाव समाजाचा असेल किंवा आपल्या सोसायटीमध्ये असेल, प्रत्येकाने ज्याप्रमाणे होईल किंवा जितक्या आपल्या बरीने करता येईल तेवढा सैनिकाचा आदर करावा अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. आणि पुढील भावी आयुष्यासाठी लव्हे साहेब आणि त्यांच्या परिवाराला मी माझ्याकडून आपण जमलेल्या सर्व मंडळीच्या तर्फे साहेबांना चांगलं आरोग्य लाभो, धनसंपदा लाभो, यश मिळो, आणि ज्याप्रमाणे साहेबांनी देशाची सेवा केलेली आहे त्याप्रमाणे गावची सेवा घडो, समाजाची सेवा घडो अशी मी माझ्यातर्फे त्यांना नम्र विनंती करतो. आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. तर हनुमंत साहेब, खरं तर ही 40 वर्षाची सेवा खूपच मोठी सेवा आहे आणि त्यांच्यापेक्षा मला तर असं वाटतं की त्यांच्या भगिनी ह्या ॲक्च्युली त्या सत्काराच्या ज्या पात्र आहेत त्या आहेत. कारण ज्यावेळेस साहेब इतक्या वर्ष त्यांनी नोकरी केली तर पाठीमागं त्यांना ज्या सपोर्ट करणारे आहेत, ॲक्च्युली त्यांना जे समर्थन दिलेलं आहे किंवा त्यांना सपोर्ट केलेला आहे त्या ॲक्च्युली त्या भगिनी आहेत, त्या महिला आहेत, त्या त्यांच्या त्या पत्नी आहेत, त्यांचा तो परिवार आहे. एवढी मोठी सर्व्हिस होणं खूपच अवघड काम आहे. आपले जर पती इथं ज्या महिला बसलेल्या असतील, 4 दिवस जर गावाला आपले गेले तर पाठीमागे लवकर येत नाही, तोपर्यंत आपल्याला किती आवृत्ता लागलेली असते. आणि 40 वर्षातून मुश्किलने 2 किंवा 3 महिने ते येणार असतात. एवढी सर्व्हिस करणं म्हणजे खूपच कठीण काम आहे. आणि त्यांच्या हातातून ही सर्व्हिस झालेली आहे. सेवा त्यांनी आपल्या देशाची बिलकुलही मनोभावनेने केलेली आहे. त्यांचा जेवढाही आदर करावा तेवढा कमीच आहे. खरं तर आपल्या
ज्या आपल्या गावात किंवा आपल्या हा जो परिसर आहे त्यामध्ये एवढी काही लोक आर्मीमध्ये किंवा बाकीच्या अशा फोर्समध्ये कोणी जात नाही आणि त्यांना माहिती नसतं आपल्याला. जेव्हा किंवा आपण एखादी न्यूज वगैरे पाहतो, बातमी पाहतो, तेव्हा मग आपल्याला 2-4 दिवस त्याचं एक असं भारवलेलं असतो आपण आणि त्यानंतर ते विसरून गेलेलं असतं. आणि मग नंतर काही ना काहीतरी आपण बोलत असतो. तो आज सगळ्यांना एक अशा प्रकारचा आपल्याला विश्वास सेनेने किंवा आपल्या पंतप्रधानांनी दिलेला आहे किंवा आज आपण रात्री आरामशीर झोपू शकतो इथं केडगावमध्ये किंवा कुठं बी देशाच्या कानाकोपऱ्यात किंवा विदेशामध्ये सुद्धा कुणाला कुठेही काही घाबरायचं कारण नाही आहे. आपला पंतप्रधान किंवा आजचा आपला देश इतका सक्षम आहे, प्रत्येक माणसाचं संरक्षण करू शकतो आणि देशाच्या विरुद्ध कारवाया करणाऱ्या हरामखोराला किंवा कुणाला बी तो भारतामध्ये असो किंवा विदेशामध्ये कुठं पण असू द्या त्याला ठोकल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचे आपल्याकडं चांगल्या प्रकारचे वेपन सिस्टम आणि डिसिजन घेणारे लोक आहेत. आता आपण ऑपरेशन सिंदूरमधून बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या असतील किंवा माहिती घेतलेल्या असतील. कुठंही जे लोक लपलेले असतील तेवढे लोक आपण आतापर्यंत जेवढे ते ऑपरेशन सिंदूरला जबाबदार होते त्यातला एक सुद्धा राहिलेला नाही आहे. तर सगळ्यांना आज अशा प्रकारचा भरोसा सगळ्या इथं जे आपले एक सर्व्हिसमॅन लोकांनी ज्या सर्व्हिस केलेल्या आहेत त्यांनी अशा ठिकाणी बऱ्याच नोकऱ्या केलेल्या आहेत. त्यांचं सगळ्यांचं किंवा हनुमान साहेबांचं जेवढा आदर करावा तेवढा कमीच आहे. थोरांना स्मरण करून आजच्या या आगळ्या कार्यक्रमाला केडगाव पंचक्रोशीतील सर्व हा जनसमुदाय उपस्थित, तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इन्स्पेक्टर श्री हनुमंत गुलाबराव लवे साहेब यांच्या 40 वर्षाच्या प्रदीर्घ स्वप्नपूर्ती सेवेसाठी जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलाय, त्याबद्दल मी सर्वांचे आभार प्रकट करतो. मी सुभेदार ऑर्डिनरी कॅप्टन शहाजी गुलाबराव मेमाने, सेवानिवृत्त भारतीय सेना. मी इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये भारतीय सेनेची 30 वर्षे पूर्ण केली. साहेबांचा या इथं सर्वजण जे बसले ते प्रत्येकाचं डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत. वर्दी ही एकच असती पण काम करण्याचा प्रत्येकाचं वेगवेगळं डिपार्टमेंट आहे. भारतीय सेनेमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये प्रत्येकाला काम करावे लागते. पण ज्यांनी वर्दी घातलेली आहे, युनिफॉर्म घातलेला आहे, त्याला प्रत्येकाला गोळी ही चालवावीच लागणार आहे. साहेब बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF 40 वर्षाची प्रदीर्घ सेवा केल्यानंतर आज सुखरूप आपल्या कर्मभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये परततात. याच मला खूप अभिमान आहे. 40 वर्षाची सेवा पूर्ण करत साहेबांना किती त्रास झाला असेल, किती कठीण परिस्थितीमध्ये त्यांना ड्युटी करावी लागली असेल, ते आम्ही साहेबांबरोबर साहेबांच्या कोर बस जेव्हा बॉर्डरवर ड्युटी केली त्यावेळेस BSFची ड्युटी काय आहे ते आम्हाला समजलं. ठीक आहे, सर्वांना ड्रेस खूप छान वाटतो, बाहेरून ड्रेस खूप छान वाटतो. हा ज्यावेळेस ड्रेस तुम्ही परिधान करता आणि ज्यावेळेस तुम्ही देश सेवेसाठी घर सोडून जाता त्यावेळेस प्रत्येकाला समजतं की बॉर्डर काय, वर्दी कशी येते, वर्दी कशी मिळते. ठीक आहे, 40 वर्ष सेवा खूप कमी होत नाही, खूप जास्त होतीये. आणि साहेबांनी इथे सर्व आजी माजी सैनिकांना बोलवल्याबद्दल, आमंत्रण दिल्याबद्दल मी साहेबांचे पुनश्च स्वागत करत आहे. आणि सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आजचे सत्कार मूर्ती आमचे मामा हनुमंत लवे यांच्या या सेवानिवृत्तीच्या
कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण प्रथमतः उपस्थित झाला. सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक असे स्वागत करतो. या निमित्ताने उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे गुरुवर्य चौरंगनाथ महाराज पाडाचे मठाधिपती आदरणीय लक्ष्मणजी महाराज, नवमीनाथ महाराज, सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सर्वांनीच या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेत. आदरणीय जयदेव साहेबांनी मनोगत व्यक्त केलं, तात्यांनी मनोगत व्यक्त केलं. मी एका माजी सैनिकाचा मुलगा आहे, त्यामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्या महाराज साहेबांनी आता राव साहेबांनी सांगितलं, वस्तुस्थिती आपल्या भागात माजी सैनिक किंवा सैनिकमध्ये जाण्याचं प्रमाण कमी आहे. आपल्याला माहिती आहे सातारा असेल, बाकी काही जिल्हे असतील, परंतु जे सैनिक या ठिकाणी सेवानिवृत्त होऊन गेले आज त्या व्यासपीठावर त्याच्यामध्ये बरेच या ठिकाणी उपस्थित आहेत. मी एकच सांगेल की खरंच हा सेवानिवृत्तीचा सोहळा नसून हा कृतज्ञता सोहळा आहे. आपल्या सर्वांच्या दृष्टीने हा कृतज्ञता सोहळा आहे. कारण सर्वांनीच या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या की सैनिकाच्या जीवावर आपण 24/7 निश्चिंत आपल्या देशामध्ये राहत असतो. अतिशय हाल अपेष्टा त्यांनी जो प्रसंग सांगितला, अतिशय त्यांनी युद्धच आपल्यापुढे उभं केलं. तर अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण उपस्थित आहोत. मामांनी या ठिकाणी 40 वर्षे BSF मध्ये इन्स्पेक्टर म्हणून रिटायर झाले, सेवा केली. या परिवाराबद्दल मी थोडंसं सांगतो. सर्वांशी मिळून मिसळून व्यवस्थित सर्वांचे संस्कार, प्रत्येकाला अभिमान वाटेल असं वक्तव्य आणि असं वर्तन या परिवाराच्या वतीने केलं जातं. आणि या परिवारातीलच या व्यक्तींचा आज कृतज्ञता सोहळा आहे. सांगायची एक अभिमानाची गोष्ट आहे, लवी परिवारातील 2-3 मुलं आहेत, अतिशय संस्कारक्षम, आणि त्याच्या पाठीमागे या लवी परिवाराचा, लोणकर परिवाराने दिलेल्या संस्काराचा त्याची चितोरी घेऊन एक वाटचाल करत असतात. मी अधिक बोलत नाही, परंतु मामा आपण 40 वर्ष देशसेवा केली आणि निश्चित आपलं या ठिकाणी आपल्या कुटुंबाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं असेल, आपल्या मित्रपरिवाराकडे दुर्लक्ष झालं असेल. या निमित्ताने मी एकच विनंती करतो, खूप आपल्याला इथून पुढचं आयुष्य आहे. आपण राहिलेला अनुशेष या पुढील कालावधी भरून काढताल. आपणाला आमच्या केडगाव ग्रामस्थांच्या वतीने, आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आपल्याला उर्वरित आयुष्यासाठी हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आज जो आमचे मित्र किरण देशमुख म्हटले तसा हा कृतज्ञता सोहळा आहे. खरं म्हणजे आपण इतर लोक रिटायर होतो तर ते त्यांचं स्वतःचं घर सांभाळत असतात, पण हे देश सांभाळतात म्हणून आपण आपल्या घरी सुखाने झोपत असतो. म्हणून हा खरं सर्व गावाच्या वतीने असलेला हा कृतज्ञता सोहळा आहे. आम्ही त्यांना हनुमामा म्हणतो. आता आपण सर्व ऐकले की त्यांनी 40 वर्ष सेवा केली, पण ज्या परिस्थितीतून ते उभे राहिले त्याची आपण थोडक्यात माहिती करून घेऊयात. आमचे आजोबा आणि आजी शेती फार थोडी बाबरुडीला, पण ते बारामतीमध्ये खांदणी बांधणीची कामं करायचे, म्हणजे शेतामध्ये दुसऱ्यांच्या कामं करायचे. आणि जे राहण्याची झोपडी होती साधी, त्याच्यामध्ये आम्ही सुट्टीला राहायला जायचो. त्या साधारण एक 10x10ची खोली असेल, त्याच्यामध्ये आम्ही सर्व भाचे आणि मामा हे असायचे. इथं थोरले मामा आमच्याकडेच केडगावला राहायला असायचे. आणि त्या छोट्याशा झोपडीमध्ये आम्ही आनंदाने राहायचो. आम्हाला त्याचे कशी दुःख वाटलं नाही. पण काय परिस्थितीतून लोक उभे राहतात. मामांनी ITI केला, परंतु ती सर्व्हिस न करता मामा भरती झाले. त्यावेळेस मी 5वीत होतो आणि सर्व केडगावला रेल्वे असल्यामुळं तिथून जायचं असेल, इंदोरला त्यांचे हे होतं म्हणजे ट्रेनिंग सेंटर होतं, तर ते केडगावलाच येऊन मग तिथून रेल्वेने इंदोरला गेले. तर त्यांची परिस्थिती अशी की मला एक 5वीला असताना एक घड्याळ घेतलं. ते पूर्वी ते आकड्यांचं घड्याळ असायचं, तर मामा आता जाणारे शिकायला तिकडं म्हणजे ट्रेनिंगला, आणि मग ते घड्याळ मी त्यांना दिलं होतं. मला आठवतं चांगलं 5वीत असताना. म्हणजे अशा परिस्थितीतून त्यांनी ट्रेनिंग घेऊन ते त्या ठिकाणी कुटुंबाचा सांभाळ केलाच. परंतु दरवेळी जाताना त्यांची बहीण म्हणजे आमची आई की त्यांच्याकडे ते जाताना आणि येताना दोन्ही वेळी थांबत असतात, कारण रेल्वे ही केडगाववरून दौंडमधून किंवा पुण्यामधून त्यांना असे. तर या अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोका होता, म्हणजे ज्यावेळेस खलिस्तानचे चळवळ चालू होती त्यावेळेस त्यांनी पंजाबमध्ये काम केलं. काश्मीरमध्ये ज्यावेळेस अतिरेक्यांचा मोठा धुमाकूळ चालू होता त्यावेळेस त्यांनी त्या काश्मीरमध्ये काम केलं. आणि आता पुन्हा ईशान्य भागामध्ये आपण मणिपूर ज्या म्हणतो की ज्या ठिकाणी सततच स्फोटक परिस्थिती असते. म्हणजे खरं BSF हे आर्मीपेक्षा फार वेगळं आहे. आता इथं बरेचसे लोक बसलेले आहेत, पण BSFला सतत सीमेवरच राहावं लागतं आणि सतत डोळ्यात केव्हाही त्या ठिकाणी हल्ला होऊ शकतो. अशा प्रकारच्या तणावाच्या स्थितीमध्ये काम करत असताना मामांची जे कुटुंब होतं ते आमच्या थोरल्या मामांनी आजपर्यंत सांभाळलं, म्हणून त्यामुळे त्यांना एवढ्या सुखाने त्या ठिकाणी सुद्धा
म्हणजे सेवा देता आली, याच्या मागे म्हणजे खूप घटक असतात. म्हणून मी थोडक्यात माहिती सांगितली की मामांचं कुटुंब इथं असायचं आणि मग थोरले मामा ते सगळं पाहत असत आणि म्हणून त्या ठिकाणी ते चांगल्या प्रकारची सेवा त्यांनी त्या ठिकाणी देऊ शकले. एवढे 40 वर्षाची प्रदीर्घ सेवा खरंच आहे म्हणजे हे मोठं आव्हान आहे की आपण साध्या घरांमध्ये सुद्धा एवढी जास्त प्रमाणात सेवा म्हणजे इतर नोकऱ्यांमध्ये आपण देत नाही. एवढी मोठी सेवा मामांनी दिली. मामांना असं वाटायचं की रिटायर व्हावं, पण माझं मत होतं की इथं रिटायर होण्यापेक्षा मोठ्या पदावर ते काम करतात आणि त्यांची बढतीही झाली. आणि इथल्या जीवनापेक्षा जरी खडतर जीवन असलं तर ते एक समर्पित जीवन आहे ज्याचा खरं काहीतरी उद्देश आहे की ज्यामुळे देशाचं रक्षण होतं आणि समाजाला त्याचा अभिमान वाटतो. आज आपण पाहत आहोत की कुटुंबाच्या पेक्षा एक गावाने त्यांचा सत्कार तुम्हाला जास्त दिसेल. आम्ही मागेच उभं होतो सर्वजण आणि गावाने त्याचा सत्कार केल्याचं कारण आहे की हे सर्व जे काम करतात ते गावासाठी, समाजासाठी, एका कुटुंबासाठी नसतं. म्हणून त्याच्या ह्यांचा जो आपण म्हणतो की रिटायरमेंट झाले तर हे खरं कृतज्ञता सोहळा असतो आणि त्यासाठी आपण सर्व जमलो. लोणकर कुटुंबाच्या वतीने आणि लवे कुटुंबाच्या वतीने आपण सर्वांचे मी आभार मानतो की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात जमलात आणि आमच्या मामांचा सत्कार केला. आणि त्यांना मी पुढे आयुष्यात सुयश आणि आरोग्य चिंतितो. ते माझ्या शेजारीच राहतात, त्यांच्या आरोग्याची जबाबदारी खरं माझीच आहे आणि मी ते घेईल सुद्धा. परंतु तरी सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. वंदे मातरम. पण तुम्ही बोलणं या ठिकाणी जरा उचित होईल म्हणून बोलतोय. आदरणीय हनुमंतराव गुलाबराव लवे आणि मी सख्खे साडू आहोत. हे फॅमिली आमच्या बाबुर्डी शेरेवाडीची लवे वस्तीवरती आजही त्यांची जमीन तिथं आहे. परंतु आता डॉक्टर निलेश यांनी सांगितलं, देशमुख साहेबांनी सांगितलं की ही फॅमिली इकडे येऊन सेटल झाली आणि त्यांनी आज ते इथंच स्वतःची घरं बांधून व्यवस्थित राहत आहेत. बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की देशसेवा हीच ईश्वर सेवा असते. स्वतःचा प्रपंच कुणीही करतं आणि स्वतःच्या प्रपंचासाठी कितीही माणूस पळेल, परंतु मी जवळून पाहिलेलं आहे 6 महिन्यातून 8 महिन्यातून एकदा यायचं, 10-15 दिवस राहायचं, महिना राहायचं, मुलं सोडायची आणि निघून जायचं. ही एवढं सोपं नाही. म्हणून या ठिकाणी मी प्रथमतः त्यांना त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचबरोबर बरेचसे BSF मधले जवान या ठिकाणी उपस्थित आहेत. विविध क्षेत्रामध्ये विविध पदावरती त्यांनी काम केलेलं आहे. ते या ठिकाणी आले, या सन्मान सोहळ्याला उपस्थित राहिले, त्याबद्दल आमच्या लवे परिवारातर्फे या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. जास्तीचा वेळ न घेता इथून पुढचं भावी आयुष्य आमचे साडू हनुमंत गुलाबराव लवे यांना चांगल्या तऱ्हेने जावं. त्यांच्याकडून आता जरा थोडीशी कुटुंबाची सेवा घडावी. देशाची सेवा त्यांनी 40 वर्ष केली. कुटुंबाकडेही थोडंसं जास्तीचं आता लक्ष द्यावं ह्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि हमने तो हमारे दिल में राष्ट्र का सम्मान रखा है. अगदी अशाच पद्धतीने BSFला आपली जी मुलं नवतरुण जातात त्यावेळेस त्यांना निरोप देताना एक अतीव भावना निर्माण होते प्रत्येकाच्या मनात, पालकांच्या मनात. आणि आज हा आपण एवढा छान सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आणि व्यासपीठावर सगळे देशासाठी सेवा समर्पित करणारे महाभाग आहेत की ज्यांनी आपलं जीवन या राष्ट्रभूमीसाठी BSFमध्ये, आर्मीमध्ये वेचलेलं आहे. आणि या सगळ्या प्रवासामध्ये कुठे काय प्रसंग पडेल याची कुणालाही कल्पना नसते. आपण अनेक वेळा पाहतो आत्मघातकी हल्ले होतात आणि शेकडो हजारो जवान नाहक मारले जातात. अशा अनेक आत्मघातकी घटना घडत असतात. शत्रू समोरून लढताना जर वीर मरण आलं किंवा युद्ध घडलं आणि युद्धामध्ये मरण आलं तर ती एक वेगळी भावना निर्माण असते. पण कुठल्याही प्रकारची कल्पना नसताना ज्यावेळेस घात लावून सैनिकांची हत्या केली जाते वेगवेगळ्या आतंकवादी गुटांकडून, तर ही फार भयंकर गोष्ट असते आणि कुणाच्या नशिबी हे कधी येईल हे माहीत नसतं. पण अशा सगळ्या खडतर 40 वर्षाच्या प्रवासातून म्हणजे मामा आपल्या सोबत आहेत. आणि सगळ्यात विशेष गोष्ट ही आहे की सेवानिवृत्तीचा हा इतका उत्तम कार्यक्रम जो पुन्हा पुन्हा आणि जे सेवानिवृत्त होतील त्यांच्यासाठी आपण आयोजित केला पाहिजे. आपण म्हणजे प्रयत्न करू की अधिक चांगल्या पद्धतीने आपण ते कसं आयोजन करता येईल. आणि फार
गावाच्या वतीने आपण ते आयोजन करायला हवं अगदी मनापासून. आणि इतके सगळे लोक आपली देशासाठी सीमेवर उभी राहून आलेली आहेत. अनेक जण नवतरुण जात आहेत. प्रतिवर्ष आपण 8-10 लोकांना आपल्या पंचक्रोशीतून सीमेवर जाण्यामध्ये आपला सहभाग आहे. म्हणजे पालक लोकसुद्धा त्याच्यात मोठ्या हिरिरीने आपली मुलं बॉर्डरवर पाठवण्यासाठी उत्सुक असतात. ही खरी देशाची सेवा आहे. आणि या देशाच्या सेवेसाठी 40 वर्ष आपले वेपन करणाऱ्या आदरणीय लवे मामांना आमचा मानाचा मुजरा. आणि ह्या सगळ्या मान सन्मानाला ते नक्की पात्र आहेत. तर आपल्या समर्थ मंडळ क्रीडा संकुलाकडून किंवा समर्थ मंडळ क्रीडा प्रबोधिनीकडून आणि सगळ्या परिवाराकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. सत्कारमूर्ती लवे साहेब आणि सर्व मेजर लोक आणि आमचे गुरुवरी लक्ष्मीनाथ आणि संगमनाथ हे सर्वांचं मी करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. आणि दुसरा विशेष म्हणजे एक सांगायचं झालं तर लवे साहेब आज त्यांचे लहानपणापासून आमचे संबंध आहेत. ते लहानपणापासून त्यांचे आईवडील झालं आमच्यापाशीच म्हणजे आमच्या घराशेजारीच राहत असताना त्यांची काय परिस्थिती होती ते डोळ्यासमोर चित्र आमच्या पुढे उभं राहिलेलं आहे. त्या परिस्थितीनुसार त्यांनी मुलाला शिक्षण दिलं, मुलींना शिक्षण दिलं. परत दोन्ही मुलं चांगल्या पद्धतीने आज काम करतायत. आज हा लवे साहेब चांगल्या पद्धतीने मेजर म्हणून काम केलं. पण करत असताना या डिपार्टमेंटमध्ये काय इतर कुठली अनेक डिपार्टमेंट आहेत तर त्यांचं डिपार्टमेंट म्हणजे BSF आणि डिपार्टमध्ये काम करत असताना त्यांची काय परिस्थिती असती ही त्यांनाच माहिती. परंतु या गोष्टीमध्ये सर्व काम करत असताना या मेजर लोकांना माहिती असतं नेमकी परिस्थिती काय असते. आज आमचे जावाई सुरूक म्हणजे आमचे जावाई मिलिटरीमध्ये 1984 का 85ला भरती झाले असताना त्यांनी म्हणजे मला वाटलं की बाबा मी जातो मिलिटरीला तर आमची मुलगी द्यायची होती. तर काही मंडळी म्हणली अरे मिलिटरीला कशाला देता म्हणजे असं म्हणजे मग तो भाचा आहे. पण काही मंडळी असे म्हणले मिलिटरी लोकांना कशाला देता धोकेदायक आहे. अरे जगलं तर नशीब, नाही जगलं तरी त्याला काय करणार. पण घरी असून सुद्धा माणसं मरतात तर तिथं मिलिटरीमध्ये मेलं तरी काय फरक पडतो. पण म्हणून मग मी पण म्हणजे ज्यावेळेस ते कारगिल युद्धात होते ते युद्धात असताना ते मग आमचं लग्न मुलीचं लग्न जमलं. त्यांना नंतर म्हणले युद्धाहून आल्यावर लग्न करू आपण. युद्धाहून आले लग्न केलं. लग्न करत असताना शेवट काय झाले आमची मंडळी आमची सगळी घरातली परिस्थिती म्हणली अहो असं आहे तसं आहे. इतर काय गोष्टी त्यांनी मला बोलली. पण असं नाही म्हणलं आपला भाषा आहे काही झालं तरी आपल्याला मुलगी द्यायची, मेजरला मुलगी द्यायची म्हणजे आपल्या असं. तरी या गोष्टी करत असताना शेवट त्यांची यथा काय असते ही फक्त त्यांनाच माहिती. आता परिस्थितीमध्ये त्यांनी मला सांगितलं त्या युद्धामध्ये कारगिल युद्धामध्ये होते. कारगिल युद्धामध्ये होते तर त्या टायमाला त्यांना अन्न वगैरे काय मिळत नसतं. पोरूनच त्यांना अन्न फेकलं जातं. ते मिळालं तर आहे नाही तर उपाशी झाडपाला खाऊन म्हणजे त्यांनी त्यांचा अनुभव मला सांगितलं. झाडपाला खाऊन आम्ही युद्ध केलेलं आहे हे त्या टायमाला सांगितलं. करत असताना शेवट मी जास्त बोलत नाही परंतु मला थोडंसं बोलावं लागलं. आणि लवे साहेबांनी सुद्धा आता 40 वर्ष म्हणजे जोक नाही. आज मी आजच्या पेपरला वाचलं लहान मुलाची काय व्यथा असते. लहान मुलं म्हणतं बाबा मला चॉकलेट नको पण तुम्ही लवकर या. मंडळी म्हणते बाबा लवकर या. या गोष्टी कशा असतात ही त्यांनाच माहिती. आणि हे दुःख म्हणा सुख म्हणा हे जिंकू किंवा मरू या गोष्टी या सैनिकाच्या डोळ्यामध्ये सगळे असतात. म्हणून मी जास्त न बोलता या सर्व सत्कारमूर्ती तुम्ही सर्व म्हणजे इतकं देशाचे संरक्षण केलं म्हणजे ते जेवढं बोलून तेवढं म्हणजे त्या गोष्टी कमीच आहेत. आम्हाला तेवढं ते आमची पात्रता पण नाही तुम्हाला बोलायचं. तुम्ही काय केलं या देशासाठी 40 वर्ष आज तुम्ही काम केले. काम करत असताना शेवट आता ह्या अडचणी तर सगळ्यांनी सांगितल्या. तर यमानी साहेबांनी सांगितले, जयदेव साहेबांनी सांगितले, आमचे मित्र कीर्तू साहेब आहेत आणि तुम्हाला सांगतो आमचे गायकवाडाचे 2-3 आहेत. सगळे आपले सगळे कुदळे आहेत. आम्ही सर्व आता सगळे आमचेच आहेत. सर्व देशाची सेवा करताना सर्वांनी म्हणजे तुमचं अभिनंदन करतो. आणि मी जास्त न बोलता सर्वांचं मी माफी मागून मी शिकवतो. काय 2 गोष्टी झाल्या. त्यांनी BSFमध्ये 40 वर्ष कार्य केलं. त्यांच्या सेवानिवृत्तीनं कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तरी त्यांना पुढील आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आरोग्यमय शुभेच्छा देऊन 2 शब्द संपवतो. आदेश आणि जयभाव काळे हेच त्यांना 40 वर्षी आपल्या गावाचं मानवंदना ठरेल.
भारत माता की वंदे वंदे. मंचावर उपस्थित माजी सैनिक महाराज आणि समस्त ग्रामीणवासी माता भगिनी, मैं या ठिकाणी तुमच्यासाठी उभा आहे आणि 40 वर्ष उभा होतो आणि पुढेही तुमच्यासाठी काम करत राहील. जो BSF मध्ये सर्व्हिस करतो त्यालाच माहीत आहे की 09 काय आहे आणि 09 वरती काय होते. तो जास्त सांगणं ठीक नाही आहे. थोडक्यात म्हणजे जो बॉर्डरवरती राहतो त्यांनाच माहीत असतंय की बॉर्डर कशी असते, क्लायमेट काय आहे, टेम्परेचर किती आहे, बर्फ किती असते. तो हमेशा ज्या भी ठिकाणी तुम्हाला सैन्य वगैरे कोणी मिळतात त्यांचा आदर करत. ठीक आहे. बरेचसे आम्ही लोक पाहिलेले आहेत. तो थोडाफार 2 डिग्री तरी त्यांना इज्जत देत जा. बाकी मला जो सन्मान दिला, माझा सत्कार केला त्यासाठी मी सर्वांचे आभारी मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सर्व स्टेजवर असलेले सर्व मेजर लोक आणि आज आपण पाहतो देशामध्ये चाललेल्या सैनिकांचा जो जहां से प्यारा वतन है हमारा, जहां से प्यारा वतन है हमारा, हम सब और आप उसके पहरेदार रहेंगे. हम और आप उसके पहरेदार रहेंगे. 100 जन्म भी लुटा देंगे इस धरती माता के ऊपर, 100 जन्म भी लुटा देंगे इस धरती माता के ऊपर, तब भी उसके हम सब कर्जदार रहेंगे, उसके हम कर्जदार रहेंगे. यानंतर शेवटी आपल्या सर्वांच्या वतीनं ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन आबाद रहे तू, आबाद रहे तू, आबाद रहे तू. वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू. मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू. ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन. तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से. पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू. ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू. ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन. तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूं, तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूं. कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू. ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं
जहाँ रहूं जहाँ में याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन मेरे वतन, आबाद रहे तू। मेरे वतन आबाद। ऐ वतन तेरे पैरों में तेरी ही आगोश में हमने दिल कुर्बान कर दिया। ऐ वतन तेरे पैरों में तेरी ही आगोश में हमने दिल कुर्बान कर दिया। वास्ते तेरे जान भी लुटा देंगे हमें वतन, ये जन्म तेरे नाम कर दिया। इंकलाब का नारा सरेआम कर दिया, कतरा कतरा हमने वतन के नाम कर दिया। कतरा कतरा हमने वतन के नाम कर दिया। दुश्मनों से अब जंग का ऐलान कर दिया। दुश्मनों से अब जंग का ऐलान कर दिया। कतरा कतरा हमने वतन के नाम कर दिया। कतरा कतरा हमने वतन के नाम कर दिया। खून जो बहता है तो बहने दे, खून जो बोले तो उसे कह दे कि सजा तब से खून के
जैसा कोई नहीं है, 80 नहीं 100 दिन दुनिया घुमा है, नहीं कहीं तेरे जैसा कोई नहीं। मैं गाया जहां भी बस तेरी याद थी, जो मेरे साथ थी, मुझको तड़पाती रुलाती। सबसे प्यारी तेरी सूरत, प्यार है बस तेरा प्यार ही। माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, अम्मा तुझे सलाम। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम।